Hello friends, I Dr. Sujata Patil from ARB Garud College शेंदुर्णी. SY BCom अर्थात द्वितीय वर्ष वाणिज्यासाठी किरकोळ विक्री व्यवस्थापन अर्थात रिटेल मॅनेजमेंट ह्या विषयातील किरकोळ विक्री विपणन व्याप्ती स्कोप ऑफ रिटेल मार्केटिंग आज आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, किरकोळ विक्री व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचप्रमाणे किरकोळ विक्री विपणन म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहेच. किरकोळ विक्री विपणनाची व्याप्ती अभ्यासताना आपल्याला असं लक्षात येतं की किरकोळ विक्री व्यवस्थेची किंवा विपणनाची व्याप्ती ही विस्तृत आहे. भारतातील सर्वात जास्त वेगाने वाढणारं असं हे किरकोळ विक्री विपणन क्षेत्र आहे. अनेक लोकांना ह्या क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे किरकोळ विक्री व्यवस्थेत विविध प्रकारे रोजगार उपलब्ध करून घेण्याची संधीसुद्धा आहे. किरकोळ विक्री व्यवस्थेत अर्थातच ज्यावेळेस किरकोळ विक्री व्यवसाय सुरू केला जातो त्यावेळेस सर्वप्रथम जी व्यक्ती व्यवसाय सुरू करते त्या व्यक्तीला रोजगाराची संधी प्राप्त होत असते. तसंच दुसरं म्हणजे किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी अनेकविध ज्या संधी उपलब्ध आहे त्या संधींमुळे सुद्धा रोजगार उपलब्ध होत असतात. उदाहरणार्थ, दुकानात काम करण्यासाठी काही मुलांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कॅश काउंटरला कॅशियर आवश्यक असतो, मॅनेजर्सची आवश्यकता असते. अशा पद्धतीने अनेकविध रोजगार किरकोळ विक्री व्यवसायातून उपलब्ध होत असतात. तर जे व्यवसाय सुरू शकत नाहीत अशा लोकांना किरकोळ विक्री क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होत असतो. म्हणजे स्वतः जरी किरकोळ विक्री व्यवसाय सुरू केला नाही तरीसुद्धा किरकोळ विक्री व्यवसाय ज्या व्यक्तींचा सुरू आहे अशा व्यवसायामध्ये ज्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करणं शक्य नाही त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो. तर मित्रांनो, आजच्या काळामध्ये लोकांची क्रयशक्ती म्हणजेच खरेदी करण्याची शक्ती वाढलेली आहे आणि किरकोळ विक्रेते ग्रामीण भागात सुद्धा जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे बहुविध व्याप्ती किरकोळ विक्री व्यवसायाचीही आहे. किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्तीही वाढत आहे. संभाव्य उद्योजक आणि संभाव्य कर्मचारी ह्या दोन्ही दृष्टिकोनातून किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती आपल्याला वाढताना दिसून येते. त्यामुळे किरकोळ विक्री विपणनाची व्याप्ती अभ्यासत असताना आपल्याला 2 मुद्द्यांचा या ठिकाणी समावेश करावा लागेल, जे मुद्दे मी स्क्रीनवर दिलेले आहे. पहिला मुद्दा आहे किरकोळ विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून, रिटेलर्स पर्स्पेक्टिव्ह. किरकोळ विक्रेत्याला जी वस्तू किंवा सेवा विक्री करायची इच्छा असेल त्याची तो विक्री करू शकतो आणि त्या वस्तूचा किंवा सेवेचा किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये समावेश होत असतो. उदाहरणार्थ, पुस्तके, भांडी, रेडीमेड कपडे, संगणक, मोबाईल, खानपानाच्या वस्तू, किराणा दुकान, पर्यटन सेवा देणारे पर्यटन क्षेत्र किंवा वाहतूक, विमा इत्यादींचा समावेश किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये होऊ शकतो. तथापि काही किरकोळ विक्री व्यवसाय करण्यासाठी शासकीय परवाना प्राप्त करून घ्यावा लागत असतो, शासकीय संमतीही मिळवावी लागत असते. त्यामुळे किरकोळ विक्री व्यवसाय करण्यासाठी किरकोळ विक्रेत्याला कायदेशीर तरतुदी पूर्ण कराव्या लागत असतात. उदाहरणार्थ, जर औषधीचं दुकान सुरू करायचं असेल तर ते दुकान मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता जर त्या व्यक्तीने धारण केलेली असेल तर त्या दुकान सुरू करण्यासाठी त्याला परवाना प्राप्त करण्यासाठी अर्ज करावा लागत असतो. त्यानंतरच मेडिकल दुकान ती व्यक्ती सुरू करू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन, एम्प्लॉईज पर्स्पेक्टिव्ह. किरकोळ विक्री व्यवस्था मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असते. त्यामुळेच किरकोळ विक्रेता लहान प्रमाणावर व्यवसाय करीत असेल तरी त्याला व्यवसायामध्ये कमी कर्मचारी मदत करत असतात. म्हणजेच लहान प्रमाणावर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी कमी कर्मचारी जरी मदत करत असतील तरी रोजगार त्यामध्ये उपलब्ध करून दिला जातच असतो.
यामध्ये विक्रेते, सफाई कर्मचारी, रोखपाल इत्यादी कर्मचारी त्याला मदत करत असतात. आणि ज्या प्रमाणात व्याप्ती ही वाढत जाते त्या प्रमाणात रोजगाराच्या संधीसुद्धा वाढत असतात. म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती व विकास यामध्ये जो वाढ होत आहे त्यानुसार रोजगाराच्या संधी कर्मचाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून किरकोळ विक्री व्यवस्था ही अतिशय मोलाची आहे. किरकोळ विक्रेता मोठ्या प्रमाणावर किंवा संघटनेद्वारे व्यवसाय करीत असेल तर प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र विभाग असतो. उदाहरणार्थ विक्री विभाग, HR विभाग, मानव संसाधन विभाग, अर्थ विभाग, जाहिरात विभाग या विभागातून रोजगाराच्या प्रचंड संधी ह्या उपलब्ध होत असतात. तर रोजगाराच्या संधी किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारे उपलब्ध होत असतात. तर किरकोळ विक्री विपणन व्याप्ती अभ्यासताना आपल्याला हे लक्षात आलं की किरकोळ विक्री ही किरकोळ विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून जेवढी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही महत्त्वाची आहे. तर यानुसारच आपल्याला किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात ते अभ्यासता येईल. तर पहिला मुद्दा आहे खरेदी विभाग. खरेदी विभागात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी. परचेस डिपार्टमेंट. तर व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व खरेदीसाठी खरेदी विभाग हा जबाबदार असतो. विपणनामध्ये खरेदी विभागाची भूमिका ही महत्त्वाची आहे. यामध्ये कोणत्या वस्तूची विक्री करावयाची आहे त्या वस्तूची निवड करणे, कोणत्या उत्पादक किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करावयाची आहे हे निश्चित करणे, खरेदी कोणत्या मालाची करायची, त्या मालाची किंमत पातळी काय असेल याचे निश्चितीकरण करणे, हे सर्व समावेश होतं. म्हणजेच खरेदी विभागाला मोठ्या प्रमाणावर ह्या पद्धतीने खरेदी करण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. प्रवास करावा लागतो, विविध कार्यप्रणाली पार पाडावी लागत असते, कम्युनिकेशन करावं लागतं आणि विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्योग संस्था व विक्रेते, उत्पादक व घाऊक व्यापारी, वस्तूचा नियमित पुरवठा इत्यादी संबंधी संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं, चांगली माहिती असणं आवश्यक असतं आणि त्यासंबंधी तात्काळ निर्णय घेण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणंसुद्धा आवश्यक असतं. तर खरेदी विभागाचं कार्य हे प्रत्येक व्यवसायामध्ये महत्त्वाचं असल्यामुळे खरेदी विभागात रोजगाराच्या संधी ह्या किरकोळ विक्री क्षेत्राद्वारे उपलब्ध होत असतात. दुसरा विभाग आहे अर्थ विभाग, फायनान्स डिपार्टमेंट. वित्त किंवा अर्थ, फायनान्स हे संघटनेचं जीवन रक्त मानलं जातं. म्हणजेच वित्त विभागाला वित्तसंबंधी विविध कार्य करावी लागतात. आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवावी लागत असते. विविध विभागात त्यांच्या गरजेप्रमाणे वित्ताची विभागणी करणे, वित्त व्यवस्थापन करणे, बँकिंग व गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणे, पतधोरण ठरविणे, रोकड व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे अशी विविध कार्य फायनान्स डिपार्टमेंटला अर्थात वित्त विभागाला करावी लागत असतात. म्हणजेच किरकोळ विक्रीचं लेखापरीक्षण हे ह्या विभागाद्वारे होत असतं. त्यामुळेच फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी हा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थात तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात त्यामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर पुढचा विभाग आहे विपणन व विक्री विभाग, मार्केटिंग अँड सेल्स. तर विक्रय वृद्धी, जाहिरात, ग्राहक संबंध इत्यादी विविध कार्यकृती विपणन विभागामध्ये केल्या जात असतात. म्हणजेच विक्रीशी संबंधित त्याचप्रमाणे विक्रीच्या अनुषंगिक कार्याशी संबंधित सर्व कार्यकृती विपणन विभागात केल्या जात असतात. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या कार्यकृती पार पाडाव्या लागत असतात त्या सर्व कार्यकृतींचा समावेश यामध्ये होत असतो. ग्राहकाच्या गरजा काय आहेत आणि त्या कशा पूर्ण कराव्यात यासाठी बाजारपेठ संशोधन करावं लागतं. तर विपणन विभागामध्ये वस्तूसंबंधी योग्य ज्ञान व माहिती असावी, तसंच ती माहिती करून घ्यावी ह्या दृष्टिकोनातून अनेकविध कार्य ही करावी लागत असतात. ग्राहकांना वस्तू देण्यासाठी त्यांनी त्या वस्तू घेतल्या पाहिजे यासाठी त्या वस्तूंचं महत्त्व पटवून देणं,
ग्राहकांची गरज काय आहे ते लक्षात घेणं, ग्राहकांच्या समस्या काय असतात, ग्राहकांना कोणत्या गरजा आहेत, त्यांना कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे, हे सर्व समजून घेण्यासाठी विपणन विभागाला प्रयत्न करावे लागत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून अनेकविध कार्यकृती करण्यासाठी ह्या ठिकाणी लोकांची आवश्यकता असते. रोजगार ह्या क्षेत्रातून उपलब्ध होत असतो. विपणन सर्वे असेल किंवा जाहिरात असेल, अशा पद्धतीचे अनेकविध कार्य विपणन विभागामार्फत केली जात असतात. त्यानंतर पुढचा विभाग आहे संग्रह विभाग, स्टोअर्स डिपार्टमेंट, साठा विभाग. हा विभाग अर्थातच नावानुसारच माल संग्रहित करीत असतो. तर जो माल संग्रहित केला जातो त्याबाबत संग्रह विभाग किंवा साठवण विभाग जबाबदार असतो. साठवण व्यवस्थापकाला म्हणजे स्टोअर मॅनेजरला प्रत्येक वेळी कोणता माल साठवण केलेला आहे, किती साठवण केलेला आहे याची नोंद ठेवावी लागत असते. म्हणजे स्टोअर्स लेजर याद्वारे बनवलं जात असतं. आणि हे स्टोअर्स लेजर बनवणं, मालाची आवक जावक याची नोंद ठेवणं, मालाच्या किमतीची नोंद ठेवणं, माल आवश्यकतेनुसार उत्पादन विभागाला पुरवठा करणं, खरेदी विभागाला याबद्दल माहिती देणं, कोणत्या मालाची आवश्यकता आहे, कशा पद्धतीने मालाची खरेदी करणं आवश्यक आहे ही माहिती देणं, हे काम संग्रह विभागामार्फत केलं जात असतं. म्हणजेच संग्रह विभाग मालाची आवश्यकता काय आहे हे व्यवसायाला लक्षात आणून देत असतो आणि त्यानुसार स्वतंत्र असं रोजगार संग्रह विभागामध्ये उपलब्ध होत असतो. स्टोअर मॅनेजर म्हणून रोजगाराच्या संधी असतात. तर वेळेवर मालाची कमतरता भासायला नको, कमतरता पडायला नको. त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा मालाची जास्त साठवण व्हायला नको. प्रमाणापेक्षा जास्त साठवण केली तर समस्या उद्भवतात. अननेसेसरी आपलं भांडवल त्यामध्ये गुंतवून पडतं. त्याचप्रमाणे मालाचं जर भविष्यामध्ये मूल्य कमी झालं किंवा मालाचं नुकसान झालं, मालाची झीज झाली तर आपल्याला तेवढं नुकसान हे सहन करावं लागत असतं. म्हणजेच समस्या ही जास्त माल जर स्टोअर करून ठेवला तर येते. त्याचप्रमाणे कमी माल जर स्टोअर केला तर त्या ठिकाणी मालाची टंचाई भासू शकते. त्यामुळे स्टोअर विभागाने ऑप्टिमम संग्रह म्हणजे यथायोग्य संग्रह मालाचा करणं आवश्यक आहे. म्हणजेच स्टोअर विभागाद्वारे मालाच्या अद्ययावत नोंदी ठेवल्या गेल्या पाहिजेत आणि मालाचा अखंडित पुरवठा करता आला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून संग्रह व्यवस्थापकाने कार्य करायला हवे. त्यानंतर पुढचा विभाग आहे मित्रांनो मानवी संसाधन विभाग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. तर कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण इत्यादीसाठी मानवी संसाधन विभाग जबाबदार असतो. म्हणजेच मानवी संसाधनाशी निगडीत सर्व कार्य ह्या विभागामार्फत केले जात असतात. मानवी संसाधन हे व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचं संसाधन आहे. हे मानवी केंद्रित आहे. म्हणजेच संघटनेत कोणत्या आणि किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तेवढे कर्मचारी आहेत का, ते पुरेसे आहेत का, आणि याची माहिती ह्या विभागाला ठेवावी लागत असते. तसंच कर्मचारी संघटन सोडून जाणार नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यावं लागत असतं. यासाठी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करणं, कर्मचाऱ्यांना कामावर काम करताना योग्य त्या पद्धतीची वातावरण निर्मिती करून देणं हे मानवी संसाधन विभागाद्वारे कार्य केलं जात असतं. त्यांचे पेमेंट्स असतील, ओव्हरटाईम कॅल्क्युलेशन्स असतील, ह्या सर्व बाबी मानवी संसाधन विभागामार्फत हाताळल्या जात असतात. अपॉइंटमेंट ते कर्मचारी ज्यावेळेस सेवानिवृत्त होईल त्यावेळेपर्यंत ज्या काही कार्यकृती कराव्या लागतील त्या सर्व कार्यकृती मानवी संसाधन विभागामार्फत कर्मचाऱ्यांशी संबंधित केल्या जात असतात. आणि त्यासाठी मानवी संसाधन विभागामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये अनेकविध रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होत असतात. त्यानंतर पुढचा रोजगार किरकोळ विक्री क्षेत्रातून ह्या विभागामार्फत दिला जातो. तो विभाग आहे किरकोळ विक्री व्यवस्थेतील तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी इन रिटेलिंग. तर भारतात किरकोळ विक्री व्यवसाय हा अद्ययावत होऊ बघत आहे. म्हणजेच प्रौढ अवस्थेत आहे आणि जास्तीत जास्त डेव्हलपमेंट ह्या व्यवसायाचं सुरू आहे.
त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भारतीय उद्योजक पुढे येत आहेत. भारतीय व्यावसायिक, किरकोळ व्यावसायिकसुद्धा त्या ठिकाणी आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. संगणकाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये माहिती हस्तांतरित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज म्हणजेच EDIचा वापर केला जात आहे. डेटाबेस व्यवस्थापन, डेटा वेअरहाऊसिंग, डेटा मायनिंग यासाठी या तंत्राचा वापर करण्यासाठी, त्याचप्रमाणे या तंत्राद्वारे ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी आणि या माहितीचा भविष्यकालीन वापर करण्यासाठी या तंत्रज्ञानासाठी अनेक प्रकारे रोजगार हे उपलब्ध करून दिले जात असतात. ह्या क्षेत्रामध्ये, ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी लोकांची आवश्यकता भासत असते. तर ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी अर्थातच हे डिपार्टमेंट कार्यरत असतं. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमसुद्धा ह्या व्यवसायामध्ये, मोठा व्यवसाय जर असेल तर कार्यरत असते. MIS डिपार्टमेंट कार्यरत असतं. तर पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी ह्या संकल्पनेची आवश्यकता आहे. रिटेलिंग ही संकल्पनासुद्धा पुढे येत आहे. रिटेलिंग संकल्पनेच्या माध्यमातून वस्तू किंवा मालाची इंटरनेटद्वारा विक्री करण्याची मुभा उपलब्ध करून दिली जात असते. इंटरनेटद्वारे खरेदी विक्री ही होऊ शकत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा मुद्दा पुरवठा साखळी व्यवस्थापन, सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर मित्रांनो, यामध्ये पुरवठा साखळी अर्थातच याद्वारे पुरवठा करणे अपेक्षित आहे. आणि पुरवठा कसला? तर मालाचा, सामग्रीचा, सेवेचा. तर हा पुरवठा अद्ययावत आणि अखंड सुरू राहावा यासाठी हा विभाग कार्यरत असतो. तर व्यवसायामध्ये संसाधनांचा, जे काही संसाधनं उपलब्ध आहेत, लिमिटेड संसाधने असतात, त्यांचा जास्तीत जास्त पर्याप्त उपयोग करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे कार्यक्षम आणि प्रभावीपणे उपयोग करून घेण्यासाठी आणि त्याद्वारे नफा वाढवण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापन कार्यरत असते. नफा वाढविणे हा एकच उद्देश नाही, तर कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे बाजारपेठेमध्ये असलेल्या ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान उपलब्ध करून देणे आणि संभाव्य ग्राहक ओळखणे, पोटेन्शियल कस्टमर्स आपल्याला लक्षात घेणं, हा सुद्धा उद्देश पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा असतो. तर माहिती पद्धतीचा पुरवठा साखळीचा व्यवस्थापन करण्यासाठी वापर केला जात असतो. लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ विक्री व्यवस्था ही कार्यरत असते आणि ह्या रोजगाराद्वारे जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळाल्यामुळे किरकोळ विक्री क्षेत्राचं महत्त्व हे अबाधित आहे. त्यामुळेच किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती ही विस्तीर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. एखादी व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून उदयास येते, उद्योजक म्हणून ती कार्य करू शकते. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये कर्मचारी म्हणून सुद्धा व्यक्ती कार्य करू शकतात. तर ह्या व्यक्ती व्यावसायिक असतील, उद्योजक असतील किंवा कर्मचारी असतील, हे त्या व्यक्तीच्या कौशल्यावर आणि अर्थशक्तीवर अवलंबून असते. परंतु हे क्षेत्र रोजगाराच्या संधी अशा अनेकविध भागातून उपलब्ध करून देत असते आणि किरकोळ विक्री व्यवसायाचं महत्त्व हे पूर्वापार चालत आलेलं आहे. एकल व्यापारापासून तर आजच्या मॉल संस्कृतीपर्यंत, किंबहुना पुढे ऑनलाईन शॉपिंग जरी असेल तरी किरकोळ विक्री ही महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आज आपण किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती आणि किरकोळ विक्री व्यवस्थेद्वारे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधी याबद्दल माहिती मिळवली. यानंतरच्या भागामध्ये आपण किरकोळ विक्री विपणनाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल मार्केटिंग अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅव अ नाईस डे.